पुढची बातमी पाहूया। केरळमधून येमेनमध्ये रुग्णसेवेसाठी गेलेल्या निमिषा प्रियाला हत्येच्या प्रकरणात 2 वर्षांपूर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। तेव्हापासून तिला वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले। आता फाशीची तारीख 2 दिवसांवर आली आहे। केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात याविषयी आतापर्यंतचे प्रयत्न अपयशी झाल्याचं म्हटलंय। पण आशा अजूनही कायम आहे। येमेन सरकार याविषयी काय भूमिका घेतंय, यावर निमिषाची फाशी टळणार का, या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। 16 जुलैला तिला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे। तिला वाचवण्यासाठी जेमतेम 48 तास उरले। तिची फाशी थांबवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी आतापर्यंत केलेले सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत। केरळच्या निमिषा प्रियाला एका उद्योजकाची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। शिक्षा सुनावताना कोर्टाने ज्या गोष्टी नमूद केल्या आहेत त्या पाहता तिची फाशी थांबवणं आता जवळपास अशक्य आहे। या प्रकरणी निमिषाच्या कुटुंबियांनी भारताच्या सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। सुनावणी दरम्यान तिची फाशी थांबवण्याचे सगळे प्रयत्न केले, मात्र त्यात अपयश आल्याचं केंद्र सरकारने एका ॲफिडेव्हिटद्वारे सांगितलं। त्यामुळे निमिषा प्रियाची फाशी आता अटळ मानली जाते। 2017 मध्ये निमिषा प्रियाने तिचा बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदीची अंमली पदार्थ खायला देऊन हत्या केली। एका मैत्रिणीच्या मदतीने तिने तलालच्या शरीराचे तुकडे केले। हे तुकडे तिने जमिनीखाली बांधण्यात आलेल्या एका टँकमध्ये फेकून दिले। तलालच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला। त्यानंतर तिला अटक करण्यात आली। चौकशीत निमिषाने तिचा गुन्हा कबूल केला। त्यानंतर येमेनची राजधानी सनामधील स्थानिक कोर्टाने निमिषाला फाशीची शिक्षा सुनावली। त्यानंतर निमिषाचा जीव वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले। निमिषाच्या कुटुंबियांनी येमेनच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत अपील केलं, मात्र तिथे त्यांना अपयश आलं। येमेनच्या राष्ट्रपतींकडे दया याचना करण्यात आली, तीही फेटाळण्यात आली। विशेष म्हणजे निमिषाच्या कुटुंबियांनी तलालच्या मृत्यूच्या बदल्यात पैसे देण्याची म्हणजेच ब्लड मनीची ऑफरही दिली होती, मात्र तीही तलालच्या कुटुंबियांनी अमान्य केली। अखेर सोमवारी भारताच्या परराष्ट्र खात्याने हस्तक्षेप करून फाशी थांबवावी असा निर्देश देण्याची मागणी एका याचिकेद्वारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयात केली। एका सुनावणी दरम्यान सरकारने फाशी थांबवण्यासाठी सगळे प्रयत्न करून झाल्याचं सांगितलं। सोमवारी सकाळी देखील या संदर्भात येमेनशी संपर्क करण्यात आला, पण फाशी थांबवणं शक्य नसल्याचं येमेनने सांगितल्याचं सरकारने म्हटलंय। आज निमिषा प्रिया का मामले में निमिषा प्रिया इंटरनेशनल एक्शन काउंसिल का पिटीशन में सुनवाई होगी सुप्रीम कोर्ट में, और फॉर्चुनेटली थैंकफुली लैंड अटॉर्नी जनरल ने आज सुप्रीम कोर्ट में अपीयर हो चुका है इस मैटर में, और इन्होंने सुप्रीम कोर्ट को ये अप्राइज किया है, ये बताया है कि जो स्टेप्स अभी तक इंडियन गवर्नमेंट ने, यूनियन गवर्नमेंट ने इस मामले में लिया है, अभी ले रहे हैं, वो सब सुप्रीम कोर्ट में बताया है। और इसमें एक पॉजिटिव साइन है, लैंड अटॉर्नी जनरल ने ये बताया है कि इंडियन गवर्नमेंट ने ऑफिशियली ये डेट ऑफ एक्सिक्यूशन है, अभी इसमें निमिषा प्रिया का एक्सिक्यूशन डेट ने फिक्स किया है 16 जुलाई, वो पोस्टपोन करने के लिए ऑफिशियली गवर्नमेंट ने रिक्वेस्ट किया है यमनी गवर्नमेंट से। फिर वो कंसिडर करेंगे। ऐसे इन्होंने एक उम्मीद है, लैंड अटॉर्नी का एक उम्मीद है। निमिषाने तलालची हत्या करताना क्रूर पद्धत वापरली, त्यामागे गंभीर घटनांची खूप मोठी मालिका आहे। निमिषा ही मूळची केरळची। निमिषानं नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं आणि 2008 मध्ये ती येमेनला गेली। येमेनमध्येच टॉमी थॉमस याच्याशी लग्न केलं। दोघांना एक मुलगी झाली। 2014 मध्ये आर्थिक अडचणींमुळे पती आणि मुलगी भारतात परतले। 2015 मध्ये निमिषानं येमेन नागरिक तलाल अब्दोच्या मदतीनं क्लिनिक थाटलं। तलालनं क्लिनिकच्या कागदपत्रांत फेरफार केली आणि क्लिनिकवर ताबा मिळवला। इतकंच नाही तर निमिषाच्या लग्नाच्या कागदपत्रांतही फेरफार केला आणि निमिषा पत्नी असल्याचा दावा केला। निमिषाचा पासपोर्ट आणि इतर कागदपत्रही बळकावली। तलाल अब्दो निमिषाला ब्लॅकमेल करू लागला। निमिषाच्या तक्रारीनंतर तलालला कैदही झाली, मात्र जेल बाहेर आल्यानंतर पुन्हा त्रास सुरू झाला। 2017 मध्ये निमिषानं सर्व कागदपत्र मिळवण्यासाठी तलालला गुंगीचं इंजेक्शन दिलं, मात्र गुंगीच्या औषधाचा ओव्हरडोस होऊन तलालचा मृत्यू झाला। सहकारी हरांच्या मदतीनं तलालच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली। 2018 मध्ये निमिषावरील आरोप सिद्ध होऊन तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली। 2023 मध्ये हमने ये बोला है, हमने गवर्नमेंट से सिर्फ हमारा मांग ये है, इस पे नेगोशिएशन के लिए गवर्नमेंट का सपोर्ट चाहिए, हमें कोई पैसे का सपोर्ट नहीं चाहिए। पिटिशनर है सेव निमिषा प्रिया इंटरनेशनल एक्शन काउंसिल, वो पैसा, ये ब्लड मनी जितना ये इनका विक्टिम का फैमिली डिमांड करेंगे वो हम रेज करने के लिए हमारा
रिसोर्स है, हम तैयार है और सरकार का सिर्फ हमें ये सपोर्ट चाहिए ये ब्लड मनी नेगोशिएशन के लिए। आता सरकारी पातळीवर येमेन सरकार फाशी पुढे ढकलतं का यावर पुढची प्रक्रिया ठरणार आहे। आतापर्यंत येमेन सरकारनं सकारात्मक पावलं उचलल्याचं दिसलेलं नाही, पण पुढे तसं होणारच नाही असं आत्ताच काही सांगता येणार नाही। सध्याच्या परिस्थितीत उम्मीद पे दुनिया कायम है इतकंच म्हणता येईल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।